शरद पवार यांच्या मित्रपक्षांमध्ये सध्या मतमतांतर दिसत आहेत, तर महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेवरती आता पलटवार केलाय। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मंत्री आशिष शेलार आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन हे तिघेजण नेमकं काय म्हणतायत आपण बघूया। खरं तर आता त्यांच्याच आघाडीतल्या लोकांना हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण कालपर्यंत ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी आमच्यावरती टीका सत्र सोडण्याचं काम ते करतायत। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका व्यक्ती पक्षाचे नाही आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि कुठच्याही पक्षाचा खासदार आपल्या विकास कामं असतील किंवा आपली पक्षाची भूमिका असेल किंवा आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांना जे अपेक्षित आहे या सर्व गोष्टी त्यांनी बोलून दाखवण्याचं काम किंवा करण्याचं काम करतायत। तर मला असं वाटत नाही की त्यांच्या भेटण्यामध्ये काही गैर आहेत, पण जसा हा प्रश्न आम्हाला लागू होण्यापेक्षा आघाडीतल्याच इतर घटकांना त्यांनी आता याच्याबद्दल काय प्रतिक्रिया ही द्यायला पाहिजे। पंतप्रधान सगळ्यांना भेटतायत आणि सर्व पक्षीय लोक पंतप्रधानांना भेटतायत। लोकशाही परंपरेमध्ये संवाद हाच मूळ आत्मा आहे आणि त्यामुळे पंतप्रधान सगळ्यांशी संवाद साधतायत। यामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, कारण एका बाजूने एक खोटं नरेटिव्ह कथानक उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे की पंतप्रधान बोलत नाही आहेत, पंतप्रधान भेटत नाही आहेत, पंतप्रधान संवाद करत नाही आहे। या त्यांच्या खोट्या कथानकाचे उत्तर आहे की पंतप्रधान सगळ्यांना भेटतात आणि सगळे पंतप्रधानांशी चर्चा करतायत। लोकशाहीमध्ये चर्चा आणि संवादाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाचे, शरद पवार गटाचे असतील तर तेही संवाद करत असतील तर त्याचं मी स्वागत करेन। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमदारांना भेटतात, खासदारांना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात। तुमच्यासारखं मातोश्रीचे दरवाजे बंद करून घरी बसण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत नाहीत। उद्धवजी ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आपल्याच आमदारांना भेटत नव्हते, त्यामुळं 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले। आधी त्याचं आत्मपरीक्षण करा आणि खरी शिवसेना कोणाची याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलंय। एकनाथजी शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे हे जनतेच्या कोर्टामध्ये सिद्ध झालंय।